आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय। उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशातील शिवमंदिरात भाविकांनी गर्दी केली। कानपूरच्या नागेश्वर शिवमंदिरात आज पहाटे महाआरती करण्यात आली। दुग्धाभिषेक करत भाविकांनी शिवलिंगाचं पूजन केलं। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो। महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वराचं मंदिर सलग 41 तास सुरू राहणार आहे। काल रात्रीपासूनच इथे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रेघ लागली। हिंगोलीतल्या औंढा नागनाथमध्ये महाशिवरात्रीचा उत्साह आहे। भोलेनाथाच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली। मध्यरात्री 12:30 वाजता तहसीलदार हरीश गाडे आणि आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते मंदिरात महापूजा झाली। त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। वाढत्या गर्दीमुळे गर्भगृहातील अभिषेक दिवसभर बंद ठेवण्यात आला। भीमाशंकरमध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर महाशिवरात्री यात्रा उत्सव सुरू झाला। महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विविध फुलांनी सजवण्यात आला। दर्शनासाठी मध्यरात्रीपासून भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळच्या घृष्णेश्वराच्या दर्शनाला भाविकांची गर्दी पाहायला मिळते। मध्यरात्रीपासूनच मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्यात। जवळपास 6 लाख भाविक इथे दर्शन घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो। त्याप्रमाणे प्रशासनाकडून नियोजनही करण्यात आलं। आज महाशिवरात्रीनिमित्त कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगडमध्ये कुणकेश्वराच्या जत्रोत्सवाला सुरुवात झाली। यंदा शासकीय पूजेचा मान शालेय शिक्षण मंत्री केसरकरांना देण्यात आला। तर शासकीय पूजेनंतर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या। अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी होते। दर्शनासाठी मध्यरात्रीपासून भाविकांनी गर्दी केली। तर सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला। महाशिवरात्रीनिमित्त यंदा ठाणे, रायगड जिल्ह्यातील भाविक अंबरनाथमध्ये दाखल झाले।